ही पहा, मी 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे. साधारण पाव किलोपेक्षा थोडी कमी आहे. तर 1 वाटी मोठी मी ज्वारी घेतलेली आहे. तर ही काय करायची, आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आणि त्याच्यात पाणी ठेवायचं. ती रात्रभर आपल्याला भिजत ठेवायची आहे. ही बघा, अशी साधारण एवढी मोठी वाटी आहे. पाव किलोला थोडंसं कमी बसली आहे. तर आता काय करायचं, आपण ज्वारी घेतलेली आहे, ती ज्वारी 2-3 पाण्याने धुवून ती भिजत ठेवायची आहे. ही पहा, ज्वारी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 3 पाण्याने निवडून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता ती मी रात्रभर भिजत ठेवणार आहे. जर तुम्हाला घाई असेल तर गरम पाणी करा, एक 4 तास भिजत ठेवा आणि मग बाकीची कामं करा. तर ही आता आपण अशी भिजत ठेवायची छान, म्हणजे छान ती फुलून येईल. मग पुढच्या कृतीकडे आपण वळणार आहोत. हे बघा, आपण रात्रभर जी ज्वारी भिजत घातली होती त्याचं असं पाणी येतं वरती. तर हे पाणी आपण काढून टाकायचं. ते थोडंसं आंबट झालेलं असतं. त्याच्यानंतर स्वच्छ 2 पाण्याने परत एकदा आपण ज्वारी धुवून घेणार आहोत. तर आता ही मी ज्वारी धुवून घेते. आता ज्वारी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याच्यातलं पाणी पण काढून टाकलंय, स्वच्छ धुतलेली आहे. इथे मी आपण ज्या वाटीने आपण ज्वारी मोजली होती त्याच वाटीने आपण खोबरं वगैरे घ्यायचं आहे, ओलं खोबरं. त्याची पाठीमागचा काळासर भाग काढून टाकायचा आहे. बघा, मी सगळा पूर्ण काढून टाकलेला आहे. जेवढा जमेल तेवढं ओल्या खोबऱ्याचा पाठीमागचा भाग काढून टाकायचा काळा. आता ही ज्वारी काय करायची, आपल्याला मिक्सरमध्ये वाटायला घ्यायची आहे. आता हे खोबरं जे आहे, आपण सालं काढलेलं ओलं खोबरं, ते सुद्धा मिक्सरच्या याच्यात घालायचं आहे 1 वाटीभर. आणि किंचित मीठ घालायचं. गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे किंचित मीठ घालायचं आहे, थोडंसं मीठ चवीपुरतं. आणि वेलची पूड आपण नंतर घालूया. आता हे काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं ज्या वाटीने आपण ज्वारी मोजली होती त्याच वाटीने मी सध्या तरी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर मी अर्धी वाटी पाणी घालते याच्यामध्ये आणि हे आपण वाटायचं आहे, बारीक पेस्ट करायची आहे. असं मी वाटलेलं आहे. याच्यात अजून आपण ही अर्धी वाटी घालूया आणि परत वाटून घेऊया. म्हणजे 1 वाटी पाणी आपण घातलेलं आहे. हे बघा, आपलं छान वाटून झालेली आहे ज्वारी आणि खोबरं. आता हे आपण गाळून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये गाळणी वापरायचं नाही, कपडा घ्यायचा सुती आणि त्याच्याने गाळून घ्यायचं आहे आपल्याला, नाहीतर मग आपलं खरवट छान नाही होणार. तर ह्याच्यात ओतून घ्यायचं आपल्याला आणि हे ओतून घ्यायचे आणि हे पूर्ण असं त्याचा रस काढून घ्यायचा आपल्याला. हे बघा, गाळणीने घेतलं तर ते काय होईल माहितीये, त्याचं सगळं हे पडेल खाली, चोथा. म्हणून आपण असं गाळून घ्यायचं सगळं आपल्याला. बघा, छान असं दूध निघतंय त्याचं. असं पूर्ण आपल्याला गाळून घ्यायचंय सगळं. हे पहा, आपलं मस्त ज्वारीचं 1.5 वाटी दूध निघालेलं आहे. मोजून घेतले मी, ते 1.5 वाटी भरलेलं आहे. तर हे 1.5 वाटीमध्ये आपल्याला चवीनुसार गूळ घालायचा आहे. मी आता 1.25 वाटी गूळ घालते, 1.5 वाटी गूळ घालत नाही, गोड होईल तो जास्त. तुम्हाला 1 वाटी घालायचं तर 1 वाटी पण घालू शकता. आता हे चांगलं विरघळून घ्यायचं आपल्याला. गूळ घातल्यामुळे त्याचा कलर खूप छान येईल. हे पूर्ण आपल्याला विरघळून घ्यायचंय आणि नंतर मग आपण गॅसवर ठेवूया. आता मी कढई गॅसवर ठेवली, त्याच्यात तूप वगैरे काहीच घालायचं नाही, डायरेक्ट हे आपलं आहे ते ओतायचं आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा. बघा, गुळामुळे खूप छान कलर आलेला आहे. आणि हे सतत ढवळत राहायचं, इकडे तिकडे जायचं नाही, नाहीतर मग ते खाली लागू शकतं. तर ह्या बारीक गॅसवर आपल्याला एक 5-6 मिनिटं छान असं घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे परतून. जोपर्यंत ते घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचंय. 1-2 मिनिटांनी ते घट्ट व्हायला लागेल लगेच. हे बघा, 1-2 मिनिटांनी ते लगेच घट्ट व्हायला लागले. गॅस बारीकच ठेवायचा आहे. याच्यात थोडी आपण वेलची पूड घालून घेऊया आणि पुन्हा एकदा त्याला छान परतूया. तुमच्याकडे केसर असेल तर केसरच्या काड्या पण घाला, मी थोड्याशा घालते, माझ्याकडे आहेत. आणि हे परत ढवळून घ्यायचे, चांगलं हलवायचं घट्ट होईपर्यंत. तोपर्यंत ताटाला पण एकीकडे तूप लावून घ्यायचंय. हे बघा, कलर किती सुंदर येते. याच्यात तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचं ते घालू शकता, पण मी नाही घालणार आहे, प्लेनच ठेवायचंय. अजून 1 मिनिटाने आपण त्याच्यात थोडंसं तूप घालायचंय.
हे बघा 2-3 मिनिटांनी छान असं घट्ट होत आलेलं आहे. गॅस बारीकच ठेवायचा, मोठा नाही ठेवायचा. आता याच्यात आपण तूप घालूया. हा छोटा चमचा आहे, मोठ्या चमच्याने 1 चमचाभर तूप घालायचं. हा बारीक चमचा घेतलाय म्हणजे त्याला छान चकाकी येईल. आणि परत एकदा घट्ट जरा होईपर्यंत आपण हलवून घ्यायचंय 1-1.5 मिनिटं. याच्यात थोडी तुम्ही पाहिजे तर जायफळ पूड पण घालू शकता. याची एक काळजी घ्यायची की याच्या गुठळ्या होता कामा नये. आता मी मगाशी चाळून घेतलेला म्हणजे गाळून घेतला होता तो चोथा इथे ज्वारीचा मी बघा तुम्हाला वाटीतून दाखवलेला आहे. चांगलं फडक्याने गाळून घ्यायचं. याच्यामध्ये कण राहता कामा नये आणि ह्याच्या गुठळ्या होता कामा नये. तर 1 मिनिटात आपला तयार होईल. हे बघा आता आपला तयार झालेला आहे बघा. असं छान हे होतोय. एक आपल्याला बारीक गॅसवर 4 ते 5 मिनिटं लागलेली आहे. आणि आता आपण ही डिशमध्ये एका काढून घेऊया तूप लावलेल्या. मी इथे डिश तयार केलेलं आहे छोटं. याच्यामध्ये मी केशराच्या काड्या घातलेल्या आहेत. आणि आता हे बॅटर आपण ओतून घ्यायचं. झालेलं आहे आपलं बघा, सुटलेलं आहे त्यामुळे झालेलं आहे. आता हे ओतून घ्यायचं आपल्याला डिशमध्ये. हे बघा मी प्लेटमध्ये ओतून घेतलेलं आहे. आणि आता हे आपल्याला काय करायचं, 1 तासभर थंड व्हायला ठेवायचं पंख्याखाली. आणि मग 1 तासाने याच्या वड्या पडतील. आता इथे तुम्ही असंही खाल्लं ना तरी छान आहे. ते पौष्टिकच आहे. गूळ आणि खोबरं आहे, गहू आपली ज्वारी आहे. ज्वारी थंड आहे पोटाला, त्यामुळे असं जरी तुम्ही पेज खाल्ली तरी छान लागणार आहे. आता ह्याच्या मस्त अशा आपल्या वड्या पाडायच्या आहेत. मस्त तर आता बघूया, थंड करून घेऊया. असं आपटायचं म्हणजे सगळ्या बाजूनी सारखं होईल व्यवस्थित. आणि आता मी थंड व्हायला ठेवते. 1 तास झालंय आपलं. 1 तासाने मिश्रण आपण चेक करूया. बघा अजिबात चिटकत नाही आणि ते असं लवचिकत राहतं. आणि मी काय केलं, 15-20 मिनिटांनी त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं. फ्रीजरमध्ये नाही, या फ्रीजमध्ये. आता हे आपण काढून घेऊया. एक प्लेट घेऊया आणि या प्लेटवर हे थोडं आपलं कमी होतं म्हणून थोड्या पातळशा वड्या येतील. हे बघा मी खालीच घेतले. आता याच्या आपण वड्या कट करूया. आणि हे एकदम लवचिक आहेत, एकदमच लवचिक असतात. हे बघा छान वड्या पाडल्या. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा सुंदर आपला असा ज्वारीचा खरवस तयार झालेला आहे. मी छोटे छोटे पीस केलेले आहेत. मस्त एक एक तोंडात घालायला होईल. तर हे बघा मी तुम्हाला एक उचलून पण दाखवते. बघा किती छान आणि लुसलुशीत झालाय बघा, है ना, मस्त झालेला आहे. हे बघा त्याला गुळामुळे खूप छान कलर आलेला आहे. शायनिंग छान आलेली आहे. तुम्ही बघा किती सुंदर दिसतो आपला खरवस. छोट्या छोट्या वड्या पाडलेल्या आहेत मी याच्या. बघा किती छान शायनिंग आलेली आहे. नक्की करून बघा. उन्हाळ्यामध्ये मस्त असा ज्वारी थंड असते. ज्वारीचा खरवस नक्की करून बघा. आणि करायला सोपं आहे. फार काही साहित्य लागत नाही, दूध वगैरे काही लागत नाही. अगदी ज्वारीचं दूध काढून मस्त असा खरवस तयार झालेला आहे. आणि थंडी आपल्या उन्हाळ्यामध्ये तर हा खरवस नक्की खा ज्वारीचा. आणि याच्यात आपण दुधाचा वगैरे वापर केलेला नाही. मग काय मंडळी करणार ना. हा ज्वारीचा खरवस खूप सुंदर लागतो चवीला. आणि काही नाही जमलं तुम्हाला खरवस तरी पण तुम्ही आपण जे काही ज्वारीच्या दाण्यांचं दूध काढलं होतं त्याच्यामध्ये गूळ मिक्स केला होता, वेलची पूड टाकली होती, तसं जरी तुम्ही थोडंसं शिजवून घेतलं आणि पेज म्हणून प्यायलात तरी चालेल. पण हा ज्वारीचा खरवस करायला खूप सोपा आहे, तेवढाच खायला पण खूप छान आहे. शरीराला थंडावा देणार आहे. गुळामुळे हिमोग्लोबिन वाढतं आपलं. मग काय करणार ना पौष्टिक खरवस. बघताय काय, घ्या करायला रेसिपी. आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा. बाय बाय.